कसा राहील हा संपूर्ण सामना ऐकूया. वातावरण शांत झालंय जरूर, परंतु आता बऱ्याच ब्रेक नंतर मात्र विस्फोटक समालोचक म्हणजे ओळख राहिली आहे दशरथदादा पाटील. यस, धन्यवाद दिनेश बंधू. आणि तुम्हाला फक्त 4 षटकांनी 20 मिनिटात तुम्ही 4 षटक कुठल्याही परिस्थिती फेकायचे ह्याने अहो. नाही, तुमचा एक प्लेअर आतमध्ये राहील, सर्कलच्या आतमध्ये राहील प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतोय, कारण आपल्या बरेच सामने बाकी आहेत, बॅलन्स आहेत. चला, भातान संघाने जिंकले नाणेफेक. पहिल्यांदा करते फलंदाजी. आतापर्यंत सर्वांनी फिल्डिंग स्वीकारली होती, काहीतरी डावपेच. मिड ऑफ मिड ऑन. चला, पहिला गोलंदाज आणि पहिली जोडी या ठिकाणी भातान संघाची. सागर भोईर आणि जयेश भोईर. आणि पहिलं षटक घेऊन नैरे संघाचा सुशांत गायकर. आणि हा दिशाहीन चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, बराचसा बाहेर. रावणाची जरी 10 तोंड असली ना तरी त्यांना मारता नसता आला. आणि वाईटचा पहिला वाईट, पहिली आव्हान, पहिली एक्स्ट्रा. टोटल स्कोर इज 1 फॉर नन. विद्यमान सामना एकीकडे नेरे आणि भातान. आणि हा येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा चांगला कमबॅक पुनरागमन करतोय. डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या बिनबाद 1 फॉर नन आफ्टर 1 डिलिव्हरीज. जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघांना विनंती करतो, 20 मिनिटात तुम्ही कुठल्याही परिस्थितीत 4 षटकं फेकायची आहेत नेरेवाले. आणि हा पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. अप्रतिम डिलिव्हरी. जरी पहिला चेंडू वाईट असला, नंतर मात्र जबरदस्त कमबॅक. टोटल स्कोर इज 1 फॉर नन. सागर भोईर, जयेश भोईर. नेरा संघाचा पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. सागर मांडवकर आमचे उत्कृष्ट समालोचक, त्यांचं हे गाव. हो, पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी पुश केलाय. चेंडूला वाईटिश मिडवे केला, मिळेल 1 धाव. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 2 ओव्हर बिनबाद 2, 2 फॉर नन. सागर भोईर बॅटिंग ऑन 1, एक्स्ट्रा 1. टोटल स्कोर इज 2 फॉर नन. या स्पर्धेचे दमदार आयोजक रोहित दादा पाटील, नामाबाबा पाटील स्मृती चषक, रोमन ट्रॉफी 2024चा अंतिम दिवस, शेवटचा दिवस. उसाटणे संघाचं जबरदस्त प्रदर्शन. दोन्ही संघांना बलाढ्य संघाने स्पर्धेतून बाद केले. त्यांनी अनिल ढोपरी यांच्या कल्पकतेतून साकारलेला संघ आहे आणि त्यांचं जबरदस्त योगदान. जरा स्पीडअप करा प्लीज. बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला गोलंदाज गायकर, सुशांत गायकर. आउटसाइड द ऑफ स्टंप. बॅकवर्डला गेला असता, जरी स्टेअर केला असता, परंतु मोठा फटका मारायचा आहे. तुमचं तंत्र, तुमचं टेक्निक. डॉट डिलिव्हरी. अतिशय जबरदस्त वातावरण. आणि हा अक्रॉस द लाईन. चेंडू झाला डीप मिडवे केला. प्रोटेक्शन आहे तिकडे. डीप मिडवेला मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग मिळते देवे का नाही, मिळते 4 धावा. या समय सूचक फटका, अप्रतिम फटका. चांगलं शॉर्ट सिलेक्शन. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 6 वर. दमदार टायमिंग. जयेश भोईर याचा हा जबरदस्त फटका, तंत्रशुद्ध फटका. 6 रन बिना किसी नुकसान के. आणि हा अक्रॉस लाईन खेळण्याची गरज काही नाही. बघूया, काही गरज नाही. डॉट डिलिव्हरी. आणि षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं फिनिश संपुष्टात. फक्त 6 धावा दिल्या. काय स्पेल टाकला, जरी चौकाराचा आपस सोडला, नंतर मात्र अप्रतिम बॉलिंग केली. 6 चेंडू बिना कोशी नुकसान. आणि जबरदस्त बॉलिंग अटॅक. 6 मध्ये बिनबाद 6, 6 फॉर नन. नवीन गोलंदाज. स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतोय. तर याच्यानंतर सामना होईल तो, मला वाटतंय विनर ना, प्रेम गायकवाड, अनिल ढवले, ज्यांचा शिवकर, तिरंगा शिवकर, आणि याच्यातला विजेता संघ, असं हे द्वंद्व. नवीन गोलंदाज सचिन मोरे. संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्क तयार. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल फर्स्ट ओव्हर. सागर भोईर.
आणि हा पुन्हा आता खोदून काढला अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह, पण तो थेट झाला हातामध्ये. चेंडू गेला मिड ऑफला, एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 7 ओव्हर. बिनबाद 7, 7 फॉर नन. तिरंगा शेवकरने बलाढ्य संघाला बेलूर सारख्या पराभूत केलं. शेवटी हारजीत असते क्रिकेट. आणि हा अप्रतिम गोलंदाजी, डोक्यावरून 4 धावा, दमदार टायमिंग, क्लास फटका, जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह, अनुपम अप्रतिम फटका. 4 धावांसाठी जयेश भोईर इज ऑन फायर, क्रॅकिंग स्ट्रोक. टोटल स्कोर इज 11. बिनबाद 1100. नेरे संघाची दमदार सलामी, अफलातून सरवत, ट्रेमेंडस स्टार्ट, वेल बिगन. हो यस, बेगाने निघून गेला. चांगलं कम बॅक, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, आउटसाइड द स्टंप, अफलातून डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. बिनबाद 11. आणि हा यस, आउटसाइड द स्टंप. स्वैर मारा, दिशाहीन मारा. पहिला चेंडू आउटसाइड द स्टंप, यष्ट्या लगत गेला होता. नंतर मात्र थोडासा सुसाट झाला. एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर झाला 12 वर. दुसरे एक्स्ट्रा, दुसरे अवांतर, 1 धावेचा इशारा, संकेत, 12 फॉर नन. आणि हा जबरदस्त टायमिंग शॉट, केलेला आक्रमण, केलेला अटॅक. आणि हा पहिला दमदार सिक्सर, पॉवरफुल स्ट्रोक, तोलून मापून मारलेला हा बुलंद षटकार, मिडविकेच्या डोक्यावरून उत्तुंग फटका. टोटल स्कोर इज 18. केलेलं आक्रमण, केलेला अटॅक. बिनबाद 1800. जोरकस, धुंद फुंद, बेधुंद सुरुवात. नेरा संघाची टॉस जिंकून पहिल्यांदा करतात फलंदाजी. हा उलटा निर्णय. आतापर्यंत ज्यांनी जेवढे टॉस जिंकले त्याच्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. काहीतरी डावपेच. आणि हा पुलटा चेंडू, आणि हा धक्का बसेल. पहिला फुलटा चेंडू होता, परंतु गॅप साधता आली नाही. एक सोपा छे लॉंग ऑफला, आणि पहिल्या विकेटचं बदन. जयेश भोईर यांची खेळी संपुष्टात. पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन. 18 फॉर 1. हॅलो, चला नवीन गोलंदाज. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित गोलंदाज बॉलिंग मार्कर, बॉलिंगच्या ट्रॅपवर. नवीन फलंदाज वन डाऊनचा द न्यू मॅन सतीश टावरे. सतीश टावरे नवीन वनडाऊनचा फलंदाज खेळेल. आणि हा आउटसाइड द स्टंप, जोरदार अपेल, कॉट बिहाइंडचा, परंतु पंचांचा मात्र सपशेल नकार. चेंडू मात्र चांगला होता, निघून गेला, जोराने वेगाने निघून गेला. त्याच्यावर एक कॉट बिहाइंडचा अपेल, परंतु पंच मात्र समाधानी नाहीत. दॅट शुड बी नॉट आउट. कृपया दबाव टाकून प्लीज. दोघांना सोरगे सरांनी सांगितलं की हा चेंडू कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही. आणि हा डॉट असेल. संघाची धावसंख्या 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नेरे विरुद्ध भारताना 6 विद्यमान सामना, 5 षटकांचा सामना. ज्यांच्या सर्व सामने राहतील 3-3 षटकांचे. याच्यातला सामना म्हणजे याच्यातला नंतर नेक्स्ट मॅच विल बी फर्स्ट मॅच विनर, आणि याच्यातला विनर, असं हे जबरदस्त सामना होईल. क्लोज मॅच. 12 चेंडू झालेत. संघाची धावसंख्या 18, म्हणजे प्रति षटकामागं 9 धावांचं इक्वेशन. आणि नवीन गोलंदाज विशाल गायकर, सुशांत गायकर, यांनी पहिल्या षटकात फक्त धावामध्ये इनमिन 6 धावा. काय बॉलिंग केली होती, त्याला देखील 5 रन केलंय.
दुसऱ्या षटकात 12 धावा. सुशांत गायकर संघाच्या वजनात दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं, सांघिक तिसरं षटक आपल्या ठेवणीतलं, दुसरं षटक अंतिम आपल्या कोट्यामधलं. तर सन्माननीय अमित पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि हा पहिला चेंडू आणि फलंदाज दॅट शुड बी आउट, रन आउट. काही गरज नव्हती धाव घेण्याची. चेंडू हातामध्ये असेल आणि धक्का बसे नेरे संघाला हा दुसरा. 2 बाद 18, 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. नवीन फलंदाज, टू डाऊनचा फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित फलंदाज प्रवीण भोईर भातान. टुडांचा फलंदाज भातान संघाचा आक्रमक ॲग्रेसिव्ह बॅट्समन प्रवीण भोईर. राईट आर्म महोदय विकेट तयार. सुशांत गायकर अगेन लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप. आणि हा पुन्हा एकदा खुदुंगाला चेंडू, चेंडू लॉंग ऑनला मिळाला. एकदा अप्रतिम फिल्डिंग प्रोटेक्शन आहे, त्याला चकवून गेलाय. बॅकअप होता. 2 धाव मिळते संघाचा. टोटल स्कोर आहे 20 वर. 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 20 सद्यस्थिती. आणि हा वेगाने निघून गेला आउटसाइड द ॲपस्टम. असं वाटलं होतं की वाईड आहे, परंतु त्याला देखील वाटलं बॅट्समनला. परंतु द्वारकानाथ सरगेसरला सांगितलं की हा चेंडू पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही. दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडू सुशांत गायकर यांच्या पटोटीमधला. राईट आर्म महोदय विकेट. आणि हा हलकासा हाताने पुश केला, टॅप केला आहे. चेंडू बदलला, चेंडू गेला शॉर्ट मिड विकेटला. वेगाने निघून झपाट्यानं 1 धाव मिळते संघाचा. टोटल स्कोर 21. 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 21, 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. राईट आर्म महोदय विकेट. आणि हा हलक्या हाताने पुश करायचा. चेंडू जाईल या ठिकाणी डिफाईन लेगला आणि मिळते 4 धावा. समय सूचक, समयबद्ध. फक्त बॅट लावली, चेंडू निघून गेला. जोराने वेगाने गेला. 4 धावांनी संघाचा टोटल धावसंख्या नेऊन ठेवली 25-25. आतापर्यंत चांगली धावसंख्या. पहिल्या षटकात 6 धावा, दुसरं षटक 12 धावांना, तिसरं षटक प्रगतीपदावर. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, चांगली स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. रोहित दादांचं हे अफलातून आयोजन. आणि फक्त याला म्हणतात टेक्निक, तंत्रशुद्धता. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग. टोटल स्कोर इज 27. 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 27. तंत्रशुद्ध बॅटिंग, टेक्निक, तंत्र, हतोटी. मॅन ऑफ द सिरीज बाईक आदित्य हस्कर यांनी हे पुरस्कृत केलं. कारण आयुष्यामध्ये पहिली बाईक आणि पहिली बायको. नंतर तुम्ही 5-5 बायका कराल, त्याला किंमत नाही. नंतर साला राहायला तिच्याकडे जाणार, पहिल्या बायकोकडं. नंतर लात मारतात गांडीवर. बरोबर वस्तुस्थिती आहे. सुशांत गायकर लेफ्टा महोदय विकेट. जोरकस मारा. पुण्याचा चांगला आक्रमण. मिडवे केला, चेंडू जाईल. मिळेल फक्त 1 धाव. संघाचा टोटल स्कोर झाला 28. 2 बाद 28. अजूनही बॉल बाकी आहेत सुशांत गायकर यांच्या कोट्यामधले. अच्छा 3 झालेत का? आदित्य मस्कर. षटक क्रमांक 4 प्रगतीपदावर. नेरे विरुद्ध भातान असं हे द्वंद्व. बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. एक जबरदस्त घमासान, धुमशान
अटीतडीचा रोमांचक नाट्यमय प्रेक्षणीय सामना, पैसा वसूल मॅच. चौथं षटक आदित्य म्हस्कर. आणि हा आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. मिळेल एक धाव. टोटल स्कोर इज 29. बॅट टच ना. ओके, थँक्यू. द्वारकानाथ चोरगे यांनी मात्र आणि विनोद पाटील ना रे, विनोद पाटील चांगली आज अंपायरिंग केले. त्यांचा रेग्युलर अंपायर मात्र निघून गेले दुसऱ्या ठिकाणी. दीपक पाटील. आउटसाइड द स्टंप. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफला. आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक 3 डिपास टू द पॅव्हेलियन. गटडी वळली गेली, घाशा गुंडाळला गेला. तिसऱ्या विकेटचं बदन. तिसरा गडी गारत. तिसऱ्या विकेटचा काढदाव आहे. तृतीय विकेट. नेस्त नाबूत, नामशेष नामोहराम. 3 बाद 29 सद्यस्थिती. आणि येणारा नवीन फलंदाज निलेश भोईर. भातान लाल कलर, मगाचा गडद कलर बापदेव पाली संघाचा होता. अतिशय भडक कलर. ते एअरटेलच्या पोरी देखील घाबरले असते तर घालून गेलात ना रिचार्ज करायला. एका ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स आणली होती रोहित पाटील. त्या ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर असाच होता. मी डॉक्टर नका ठेवू, मग 2 केरळवाले नर्स ठेवा. बघा पेशंट कसा उठतो नाही का सांगा मला. फक्त सामानावर बोट ठेवायचं बस. पेशंट अर्धा बरा. म्हणून रवा कोणी ते केरळवाले नर्स का ठेवतात त्याला कारण हे आहे. बॉलिंग मार्कर आदित्य म्हस्कर ना. यस, म्हस्कर गायकर. आणि हा लॉफ्ट केलाय. जबरदस्त टायमिंग. चेंडू जाईल. हो, 4 रन्स. अप्रतिम ऑन राईट. ताकदवर स्ट्रोक. दमदार फटका 4 धावांसाठी. धावकांची धाव संख्या 3 वर 3. 33 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही बॉल बाकी आहे. षटकामधले 2 बॉल बाकी आहे. 2 बॉल्स टू गो फ्रॉम आदित्य म्हस्कर. नेरे विरुद्ध भातान असा हा जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मुकाबला. आणि याच्यातला विजेता संघ खेळेल उसाटणे स्वर्गीय रामचंद्र मलवी प्रतिष्ठान. आणि पुन्हा एकदा आक्रमण. पहिल्यांदा ऑन ड्राईव्ह, नंतर मात्र ऑफ ड्राईव्ह. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. तर मिळेल फक्त 1 धाव. स्ट्रॉंगाची धाव संख्या झाली 34. रायला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. 4थं षटक प्रगतीपथावर. हो, अक्रॉस द लाईन. स्वीप करायचा आहे. चेंडू निघून गेलाय. बॅट टच आहे का. अच्छा अच्छा, ओके, थँक्यू. 37. षटक क्रमांक 4 संपुष्टात. 9.25 टार्गेट. 9.25. 38 म्हणजे 9 चौक 36 म्हणजे 9.5 धावांचं. राहिलं शेवटचा अंतिम आखेचा निर्वाणीचा फायनल षटक. स्लॉग ओव्हर. नेरे संघाचा गोलंदाज. भातान संघाची बॅटिंग. जिंकली टॉस उमेश पाटील. नेरे गावामध्ये पहिल्यांदा नाईट. अतिशय भन्नाट वयाच्या अनिल पाटील असतील यांचं दमदार आयोजन. पण सध्या नैनामध्ये गेल्यापासून त्यांचं जर हे केलंय. नैना गेल्यानंतर मैना आली. बॉलिंग मार्कर. षटक क्रमांक 5. पहिला चेंडू तयार. 8:38. हो, सध्या फर्स्ट स्लिपला
आणि मिळते 4 धावा चकून गेला कारण तिथं बिहाइंड द विकेट आउट विन फास्ट आहे. संघाचे धाव संख्या झाली 42 42. वेगाने निघून गेलाय. वास्तविक झेल होता वाटतंय. तुमचं जर प्रोटेक्शन चांगलं नसेल स्लीप आणि गली तर चेंडू नंतर कारण तो पाठीमागे थोडासा स्लोप आहे. 4 धावांचे पहिल्या चेंडू चौकार दमदार सुरुवात 42 42. आणि हा पुलटा चेंडू अप्रतिम पावर राहील जबरदस्त स्क्वेअर कर 4 धावांसाठी. चेंडू जाईल या ठिकाणी डिपेस्को पॉइंट. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग आणि नॉन स्ट्रायकरला अरे बघ काय झालं. दोन रन्स धाव संख्या 44. हो हो याच्यानंतर सर्व सामने होतील 3-3 षटकांचे कारण आमच्याकडे वेळ नाही. कारण तब्बल 4 वाजते जवळजवळ आम्हाला वाटते 4:15 पर्यंत सामना संपला पाहिजे पॅकअप झाला पाहिजे. आणि नवीन फलंदाज रोशन भोईर. राईट आर्म राहून दे विकेट आउटसाइड द स्टंप. समय सूचक बिनबाजी. जबरदस्त चेंडू कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य फ्रीडम मिळत नाही. आणि हा डॉट बॉल या षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करायचं आहे. कुटाकुटीचं मारामारीचं गरमागरमीचं षटक. राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा आउटसाइड द स्टंप. पुन्हा 10 चेंडू गेला या ठिकाणी मिड विकेटला. मिळतील 2 धावा. टोटल स्कोर झाला 46. 46 बॉल बाकी आहेत फक्त इनमिन 2 बॉल 2 बॉल्स टू गो. 2 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या 46. आउटसाइड द स्टंप वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. 47 47. गोलंदाज का भरकडला मला समजत नाही. आउटसाइड द राईट आर्म राहून द विकेट. शॉर्ट कव्हर एक लॉंग ऑफ. आणि हा लॉफ्ट केलाय चेंडू हवेमध्ये असेल आणि फलंदाज बाद होईल मिड विकेटला. चला बा लवकर या बाबा. बघा आता त्याला तो झाला नाराज. नवीन फलंदाज शुभम भोईर. राहिला फक्त शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी इन 5th ओव्हर. धाव संख्या 48. बाबा धाव लवकर चल बाबा टाइम नाही आपल्याकडं. आणि हा कोटा फिनिश. धाव संख्या 48. आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज म्हणजे जवळजवळ 10च्या 47 का 48 धावांची गरज. 47 48 धावांची गरज. 9 45. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज.
नुकतं ज्यांचं आगमन झालंय सन्मानी अमितजी पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कोपरगावचे, त्यांना विनंती करतो की आयोजकांना त्यांना सन्मानित करावे स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह गुच्छ आणि शाल देऊन त्यांना सन्मानित करावं. अतिथी देव भव, गॉड इज गेस्ट. अमितजी पाटील तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. किती आहेत, 10 जण की 11 आहेत? नाहीत, मगाशी 8 जण आलते. तुमचा आकडा आहे ना बरोबर? म्हणून एंट्री टाकताना नाही सगळ्यांनी पैसे काढायचे 500-500 रुपये. तर सन्मान्य त्यांच्या समवेत मनोजजी भगत याला देखील सन्मानित करावं. या स्पर्धेचे आयोजक मनोजजी शेळके यांच्या शुभ हस्ते मनोज भगत यांना सन्मानित करावं, ज्यांचं या स्पर्धेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झाल्या. पुन्हा एकदा आय विल कॉल टू प्लीज. चला, जिंकण्यासाठी 48 धावांची गरज, 18 लक्ष घेऊन चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आता एक नवीन नियम आलाय टेनिस क्रिकेटमध्ये, बॉल चॉईस नाही, जो आयोजक देतील त्याच्यावर तुम्ही खेळायचं आहे. बॉल चॉईस नसतो. नाही, सगळीकडे झाले नवीन नियम. काय जास्त ते पॅकिंग खोलतात, मग दुसरा संघ घेत नाही पॅकिंग. बरोबर की नाही? हा जुना बॉल झाला आहे. सचिन आणि बाली. काय बॉल घेऊन गेला, काय कोरोनाचे रशी घेऊन गेलाय? कसली बॅग आहे येतात? एवढे बॉल आहेत, काय केलंय? बॉटल्या घेऊन गेले का? रिक्वायर्ड 48 रन्स इन रिमेनिंग 30 डिलिव्हरीज. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. म्हणून तुम्ही पुढच्या मॅचला जर तुम्ही जर असं केलं, सराव केला, तर तुम्हाला दंड पेंडिल राहील प्लीज. कारण दोघांनी करत, त्यांनी केलं म्हणून हे करतात. काय असतं, त्यांना सवय लागते ना हो, म्हणून पुढच्या स्टेस मागचा शहाणा. भातानावर फिल्डिंग लावून घ्या. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची. सचिन मोरे विरुद्ध या ठिकाणी प्रवीण चोरगे. नेरा आणि भातान. 48 धावांची गरज. भातान संघाचा पहिला गोलंदाज. जयेश भोईर. मला वाटतं तो पहिला सलामी मिळाला होता, तोच गोलंदाज. चला फिल्डिंग लावून घ्या. अंपायर विनोद पाडे.
पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्ग दिनेश बंधू यांचं आगमन. चला हे बाबा चालू करा प्लीज स्पीड अप. जयेश भोईर अजून एक आहे नंतर ते सुपर फायच्या 4 बाबा म्हणजे 6 मॅच आहेत 6.5 मॅच आहेत आतापर्यंत 5.5 मॅच आहेत. चलो स्पीड अप. तर याच्यानंतर सामना होईल तो राहील 3 षटकांचा. पहिला चेंडू आक्रमण जबरदस्त टायमिंग अप्रथम स्क्वेअर ड्राईव्ह 4 धावांसाठी 6-4 छक्का. क्या बात आहे. दमदार सुरुवात अफलातून सुरुवात ट्रिमेंडस स्ट्रोक. पहिल्या चेंडू गेला आक्रमण टोटल होता ओव्हर पिच बॉल. सचिन मोरे आणि प्रवीण चोरगे यांचा हा दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह नेत्रदीप फटका. संघाची धाव संख्या 6 वर. धावा 48 असताना केलेला आक्रमण वेल. अजय भोईर पहिला चेंडू ओव्हर पिच. पहिले षटक जे पॉवर प्ले मध्ये त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. क्या बात आहे. आणि हा देखो ढुकना देख तमाशा देख. पहिल्यांदा ऑफ साइड नंतर ऑन साइड. अगेन देअर शुड बी 6 रन्स. टोटल स्कोर इज 12 रन. 600चा स्ट्राईक रेट. प्रवीण चोरगे काय बॅटिंग. पहिला स्क्वेअर ड्राईव्ह नंतर स्लॉग स्वीप. अफलातून बॅटिंग ट्रिमेंडस स्ट्रोक. बिनबाद 12. 2 चेंडू मध्ये 12. टार्गेट फक्त 48 असताना जर अशी सुरुवात केली 10. 3 बॉल कुठे 2च आहेत ना. पहिला चेंडू डॉट बॉल म्हणजे 3 मध्ये 12 धावा 400चा स्ट्राईक रेट. अजय भोईर राईट महोदय विकेट. जयेश भोईर आणि हा पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडूचा डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. मिळेल फक्त 1 धाव. टोटल स्कोर इज 13 फॉर नन. बॅटिंग जबरदस्त बॅटिंग अफलातून फलंदाजी. फलंदाज प्रवीण चोरगे. नॉन स्ट्रायकर सचिन मोरे. इट टू गेट ऑफ द अकाउंट. टोटल स्कोर इज 13 फॉर नन. टार्गेट फार कमी आहे 48. फक्त राहिल्या फक्त 35 धावांची गरज. अजय जयेश भोईर राईट महोदय विकेट. आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू निघून गेला आहे. पुन्हा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. डॉट डिलिव्हरी. धाव संख्या 13. बिनबाद 13 आफ्टर. मिड ऑफ मिड ऑन पॉइंट बॅकवर्ड गली शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. आणि हा ब्लॉकर मध्ये चेंडू खणून काढलाय. चेंडू जाईल निघून आणि 1 बाउन्स. 1 टप्पे 4 धावा. काय कत्तल केली. टोटल स्कोर इज 17. धाव संख्या 17. बिनबाद 17. दमदार सुरुवात दमदार सलामी. अफलातून सुरुवात. ट्रिमेंडस धुंद फुंद भेदुंद सुरुवात. नेरे संघ विरुद्ध भातान. आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश. कादून बॉल आहे फिनिश. पहिल्या षटकात धाव आल्या 17. दमदार कत्तल केली. चांगली सुरुवात जी पाहिजे होती आवश्यक होती. आणि गोलंदाज संघाच्या वजनात दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक प्रवीण.
भोईर. हॅलो. खऱ्या अर्थाने एक विशेष सूचना येते, याची नोंद घ्या. विशेष सूचना येते, मालिकावीरसाठी जी बाईक आहे त्यासाठी खऱ्या अर्थानं आज आम्ही सकाळी अनाऊन्स केलं होतं की शेवटच्या सामन्यापर्यंत कॅल्क्युलेशन केलं जाईल, परंतु तसं आता केलं जाणार नाही आहे, कारण शेवटचे सामने कदाचित 1 षटकाचे 2 षटकांचे राहतील. त्याच्यामुळे सुपर 5पर्यंतच धावा मोजल्या जातील, याची नोंद घ्या. सुपर 5पर्यंतच धावा आणि विकेट्स मोजल्या जातील, याची नोंद घ्या. आउटसाइड द ऑफ स्टंप पुन्हा एकदा अप्रतिम डिलीट. थोडासा चेंडू आतमध्ये आला. दिनेश सरांनी सांगितलं तुमचं सुपर बॉय, कारण सामने बरेच बाकी आहे, जवळ 6 सामने बाकी असताना तुमचं नंतर कदाचित 1 षटकाचा देखील सामना होऊ शकतो, म्हणून कॅल्क्युलेशन टेल सुपर 5. आदरणीय प्रकाशजी शेळके साहेब यांचं मंचाकडे आगमन होतं. विनंती करेन दादा या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. प्रकाशजी शेळके साहेब या आपण. आणि हा 4 धावांसाठी अफलातून फटका, जबरदस्त टायमिंग स्विप केलाय, चेंडू निघून गेला जोरानं. टोटल धावा झाल्या एकाने 21. चौकार 4 रन्स 21. 21. जिंकण्यासाठी फक्त राहिल्या 27. फार लोएस्ट टार्गेट आहे. नेरे संघाची काय दमदार सुरुवात, प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः चिरडलाय. पहिल्या षटकात 17 धावा, दुसरे षटक प्रगतीपथावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा रिव्हर्स स्क्वेअर काही गरज नव्हती, चेंडू हवेमध्ये असेल. आणि हा पहिला धक्का काही गरज नसता, चांगला चेंडू होता, वास्तविक चांगले खेळत असताना पहिला धक्का फलंदाज बाद होईल. फलंदाज प्रवीण चोरगे, जो चांगला जम बसला होता, षटकात चौकार मारत होता, नंतर मात्र एक जबरदस्त ब्रेक थ्रू. वन डाऊन द फलंदाज. स्पीड अप प्लीज नेरावाले. 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी घालत, पहिला हादरा, पहिला धक्का, पहिल्या विकेटचा बदल प्रभात, पहिली गलती गच्छंती. नेरे विरुद्ध भारताचा विद्यमान सामना. याच्यानंतर जे सामना होईल तो उसाटणे विरुद्ध याच्यातला विजेता संघ, असं हे बॅटल. आदित्य मस्कर ज्यानं शेवटचं षटक फेकलं होतं तोच हा वन डाऊन द फलंदाज मिस्टर आदित्य मस्कर. तिरंगा शिवकर संघानं पराभूत केलं. बेळवली म्हणजे दिनेश बंधू यांचे जे गाव आहे त्यांना पराभूत केलं. एक चांगला बलाढ्य संघ होता, या स्पर्धेतून दुर्दैवाने संघ फेकला गेला बाहेर. आदित्य मस्कर डावकुऱ्याचा फलंदाज खेळेल गोलंदाज. चला स्पीडअप करा प्लीज. प्रवीण. हो येस, ब्लॉकरमध्ये चेंडू, सन्मान दिलाय. चेंडू गेलाय वाईडिश मिडवे गेला. पुन्हा एकदा प्रोटेक्शन. 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिन द विकेट. टोटल स्कोर इज मुव्हिंग. 2 3 म्हणजे 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 23 राहिल्या फक्त एरमिन 25 धावांची गरज. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा. स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत नामाबुवा पाटील स्मृती चषक, रोमन ट्रॉफी सालाबाद प्रमाणे रोहितदादा पाटील या स्पर्धेचे दमदार आयोजक. राईट आर्म होऊ दे के हेलिकॉप्टर स्ट्रोक्स केल्याचा प्रयत्न, निघून गेला 4 धावांसाठी. ओ क्लास स्ट्रोक्स, स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग स्टॉपला जाईल. 4 धावांनी संघाची धाव संख्या 27. रिक्वायर ओनली 21 रन्स. अतिशय महागडं षटक. पहिल्या षटकात कुठल्या 17 धावा, दुसरा षटक ते देखील महागडं. आणि राहिला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी. आणि हा आउटसाइड द ऑफ स्टंप, अप्रतिम स्क्वेअर कट. डिबेस्को बॉल, चेंडू गेला निघून. आणि हा दुसरा चौकार, पहिला स्ट्रेट ड्राईव्ह, नंतर मात्र स्क्वेअर कट. अफलातून फटका. टोटल स्कोर झाला या ठिकाणी 31. राहिल्या फक्त 17 धावा. बॉल बाकी आहेत 18 मध्ये 17. अतिशय सोपं आव्हान, जुजबी आव्हान, वाजवी, मामूली, किफायतशीर, नगण्य, लोएस्ट, किमान, अल्प टार्गेट.
उसटणे आणि याच्यातला विजय संघ त्यांच्यातला सामना असेल. नेक्स्ट मॅच विल बी ओनली 3 overs ओनली. कारण बरेच सामने बॅलन्स आहेत. तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिका विजेते बाईक आहे. शिवकर आहे का? उसटणं नाही. हां, त्याने 2 जिंकलेत. शिवकर तिरंगा आणि गोलंदाज अलंकार भोईर. भातान संघ टोटल स्कोर इज 31. 18 balls to go, required 70 runs. पहिला चेंडू अलंकार भोईर, राईट आर्म राऊंड द विकेट. आणि ह्या समय सुद्धा पटका प्लेसमेंट केलाय. चांगलं सिलेक्शन आहे. चेंडू जाईल निघून 4 धावांसाठी की बघूया सीमारेषे लगत प्रोटेक्शन आहे. 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 33. 15 धावांची गरज. 17 मध्ये 15. काय बॅटिंग केली नेरे संघाने. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंग अतिशय पॉवरफुल. तिन्ही क्षेत्र, तिन्ही डिपार्टमेंट्स विल बी स्ट्रॉंग. तिरंगा शिवकर संघाचा कॅप्टन आपलेच. तिरंगा शिवकर. जोरदार अपेल, आउट. पायचित लेग वेपर काही गरज नसताना. खरं म्हणजे चेंडू म्हणजे सरळ पाठीने जर खेळला असता, पण रिव्हर्स स्वीपचं जे मानगुटी भूत बसला ना ते फार वाईट आहे. दुसऱ्या विकेटचं बदन असेल तर तुम्ही खेळलात ना नक्कीच. तिरंगा शिवकर संघाचा कॅप्टन इकडे निघून या. राहिले बॉल 16 आणि धावा पाहिजे 15. नवीन फलंदाज जा भाऊ लवकर जा. उमेश पाटील टू डाऊन द फलंदाज. गावदेवी नेरे. कोणा तुमच्या संघाचं नाव? गावदेवी आहे ना रे? जितू 11 का? अच्छा. जय हनुमान. आता सगळीकडे असे 3 नावं बघते. मुसलमानचे नाव कसे असतात? अकबर नंतर शेवटी खान लावणार. तसं आहे, 3 नावं असतात. जितू 11, जय हनुमान, नेरे. या ते शिवकरापर्यंत बरं आहे. फक्त तिरंगा नाही का? कुठेही गेले तर तिरंगा. यस, बाबू म्हात्रे. त्याचं तर नाव बदललं आहे. त्याचा आधार कार्ड देखील बाबू म्हात्रेच आहे आता. चला बॉलिंग मार्कवर अलंकार भोईर. नवीन फलंदाज विशाल. उमेश पाटील खेळेल. आणि ज्यामुळे ते 4 धावा. कारण तिथं तुम्हाला माहिती आहे की आउटफील्ड फार फास्ट आहे. स्लोप असल्यामुळे 4 धावा. चेंडूला डिपेश गलीला निघून 15 मध्ये 11. रिक्वायर्ड 11 रन्स इन रिमेनिंग 15 डिलिव्हरीज. 15 बॉल 11 धावांची गरज. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा कोट टप्प्याचा पूल करतोय. टायमिंग व्यवस्थित पाहिजे, जमलं नाही तरी चेंडू निघून जाईल. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग यामधून 4 धावा. 11 म्हणजे राहिले 7. या शिवकरवाले या लवकर या. शिवकरवाले तिरंगा कुठं आलेत काय? त्याच्या त्यांना थंडा बिंडा द्या जरा. नाही म्हणजे बरोबर की नाही? त्यांचा आत्मा थंड झाला पाहिजे. आणि हा 6 रन. 6 स्कोर इज लेवल. यांचाच देखील सुपडा साफ केलाय. बातानवाले 20-56 नाव भारी आहे बाबा नंबर. अमित म्हात्रे. दोन्ही सामने अतिशय खरं म्हणजे बेलवले गेला. याच्यानंतर भातांसारखा बलाढ्य संघ गेला. आणि हा सामना जवळ हो इज आउट. अंपायर ये 3rd अंपायर. ते कशाला मार खातील ना का? त्यानं पडलंय. त्याला तुम्हाला तर माहिती उपटायला ठेवलंय. आईला जो तो म्हणतोय बस रिव्ह्यू या रिव्ह्यू म्हणून रिव्ह्यू ठेवायचाच नाही. आणि 3rd अंपायर ठेवायचा कमिटीचा. म्हणजे काय भांडण झाले मग दांडक्या काढला बरी नाही का? आम्ही आउट फलंदाज. यस, एका धावेसाठी कशाला टांगत ठेवलाय? ज्याला जीव तुम्ही असं त्या एखादा पेशंट असतो बघा, त्याला 15 दिवस तरी कोमामध्ये. अरे मर बाबा एकदा. ज्याला नातेवाईक आमचे अडकलेत.
नाही का, जीव सोडायचा तर उगीच त्याला दवाखान्याचं उगीच बिल वाढवणार. नवीन फलंदाज प्रथमेश फडके, हा गेला तर फडका येऊन पुसा आता त्यांचा किचन. आणि हा फुलटा चेंडू लॉलीपॉप बॉल आणि हा धोनी स्टाईल फिनिश आणि सामना संपलाय. नेरे संघाचा हा दमदार विजय. नेरे विरुद्ध जितू 11 जय हनुमान नेरे विरुद्ध कॅप्टन नेरे संघाचा या कॅप्टन तिरंगा शिवकर संघाचा कॅप्टन. अतिशय महत्वपूर्ण मॅच. सर दशरथ दादा रोहितनं धरून आणला कॅप्टनला. ही महत्वाची गोष्ट त्याला माहिती आहे की इथून सामने संपवायचे असतील ना तर आता वेळ नाही. सामना 4 षटकांचा असेल, टॉस करा लगेच. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 4 चेंडूमध्ये 20 धावा ज्याने कुठल्या उमेश पाटील या प्लेस. नेरे संघाचा विस्फोटक फलंदाज 4 चेंडूमध्ये 20 म्हणजे जवळ 500चा स्ट्राईक रेटने दमदार बॅटिंग.